गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य माणसाची जीवनपद्धती ही आमूलाग्र पद्धतीने बदलली. प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणूस बिझी झाला आणि त्यामुळे अनेक प्रकारचे रोग देखील त्याच्या मागे लागले. आणि मग हे रोग बरे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची ससेमिरा आपल्या मागे लागला आणि अनेकदा रोगापेक्षा इलाज जालिम अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होऊ लागली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आयुर्वेद हा आपला अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा एक फॅक्टर आपण काही प्रमाणामध्ये विसरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र ठाणे शहरातील डॉक्टर गौरी बोरकर यांनी गेल्या 17 वर्षांपासून श्री रुक्म चिकित्सालयाच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आयुर्वेदाची ज्योत तेवत ठेवलेली आहे. गेल्या 17 वर्षांमध्ये प्युअरली आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या कदाचित त्या काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्यांपैकी वैद्य असाव्यात. मी वैद्य त्यांना अतिशय स्पेसिफिकली म्हणतो आहे कारण वैद्य म्हणून घेण्यामध्ये त्यांना खूप गौरव वाटतो. गेल्या 17 वर्षांच्या कालावधीमध्ये ॲलोपॅथीचं एकही औषध आपण वापरलेलं नाही याचा अभिमानाने त्या उल्लेख करतात. डॉक्टर गौरी बोरकर आत्ता आपल्यावर आहेत. मॅडम, ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. काय सांगाल, गेल्या 17 वर्षांचा आपला आयुर्वेदाचा आयुर्वेदाचं हे व्रत आपण घेतलेलं आहे. काय सांगाल, गेल्या 17 वर्षांची वाटचाल कशी आहे? कसं आहे की ज्या वेळेला आपण आयुर्वेदाचा विचार करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदाचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुर्यस्य विकार प्रशमनम अशा 2 गोष्टी त्याच्यात सांगितल्या आहेत. म्हणजे स्वस्थाचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी दिनचर्या ऋतुचर्या ह्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीने वागायला पाहिजे, कशा पद्धतीनं खाणं पिणं राहणं असायला पाहिजे हे सांगितलं जातं. त्याच पद्धतीनं आपण पेशंटनासुद्धा ॲडवाईस करताना ह्या गोष्टी सांगत असतो. आणि त्यातूनही जर का आजार आलेच तर त्याच्यासाठी पंचकर्म उपचार आणि औषधी उपचार ह्या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला स्वास्थ्य पुन्हा मिळवता येत असतं. गेल्या 17 वर्षापासून तुम्ही श्री रुक्म चिकित्सालय ठाणे शहरामध्ये चालवत आहेत. फक्त ठाणे शहरातच नाही तर मॅडम अगदी कोल्हापूरपर्यंत जाऊन देखील रुग्णसेवा करत असतात. ठाणे शहरामध्ये मुख्य ठाणे शहरामध्ये देखील त्यांचं क्लिनिक आहे आणि घोडबंदर रोड परिसरामध्ये देखील आपण आता काम करत आहात. मला सांगा, श्री रुक्म चिकित्सालय आपण सुरू केलं, आयुर्वेदिक 100% आयुर्वेदिक अशा प्रकारचं हे क्लिनिक असणार होतं. याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? मी सर्वात प्रथम म्हणजे गुरुकुल पद्धतीनं ज्या पद्धतीनं वैद्यांकडे जाऊन शिकणं असं अगदी BMSच्या फर्स्ट इयरपासून करत होते. त्याच्यामुळं शिकण्यातनं जो आपल्याला प्रत्यक्ष दर्शनातनं कॉन्फिडन्स येतो तो होताच. आणि त्याच्यामुळं सुरुवात मी डोंबिवलीमध्ये केली. डोंबिवलीमध्ये आपला एक दवाखाना आहे आणि त्याच्यानंतर ठाण्यामध्ये नौपाड्यात आणि घोडबंदर याच्या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. आणि आत्तापर्यंत अशी गरजच नाही लागली कारण पंचकर्म उपचार आणि ह्याच्याने अत्येक चिकित्सा म्हणजे इन्स्टंट रिझल्टसुद्धा आपण खूप छान पद्धतीनं देऊ शकतो. आणि त्याच्यामुळं पूर्ण आयुर्वेदिक करत असतानाचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. एक्झॅक्टली. आता तुम्ही पंचकर्माबद्दल बोललात, प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिसबद्दल तुम्ही बोलत आहात. मात्र मी ज्यावेळेस सुरुवातीला इंट्रोडक्शन केलं त्याच्यामध्ये मी जीवनशैलीचा उल्लेख केलेला आहे. आणि या जीवनशैलीमध्ये असं आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट इन्स्टंट पाहिजे आहे. मग या बदललेल्या जी काही जीवनशैली आहे या बदललेल्या जीवनशैलीमध्ये आयुर्वेदाचं महत्त्व काय सांगतं? कसं आहे की शिफ्ट ड्युटी असणं किंवा टिपिकली नाईट शिफ्ट्स असणं ह्या गोष्टी आजकाल खूप कॉमन आहेत. प्रत्येकाला दवाखान्यामध्ये येऊन अगदी प्रत्येक वेळेला तपासून घ्यायला वेळ आहेच असं नाही आहे. मग अशा वेळेला काही ज्या इंटरनेटसारख्या गोष्टी आहेत त्याचा आपण वापर करून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म्स फिलअप करणं, पेशंटशी व्हॉट्सअपवरती बोलणं किंवा पेशंटचे रिपोर्ट्स व्हॉट्सअपवरती बघणं अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण बदललेली जीवनशैली जी काही आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा औषधं खूप छान पद्धतीनं देऊ शकत असतो. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या थोड्याशा सवयी बदलल्या की ज्या काही गोष्टींच्या पिटफॉल्स राहत असतात जीवनशैलीच्या दृष्टीनं तर तिथे आपण नक्कीच दुरुस्त करू शकत असतो. एक छोटंसं उदाहरण म्हणजे समजा नाईट शिफ्ट असेल आपल्याला तर असं आयुर्वेदामध्ये सूत्र आहे की जेवढे तास तुम्ही रात्री जागले असाल त्याच्या निम्मे तास तुम्ही दुपारी झोपलात तर ती झोप तुमची पूर्ण होऊ शकत असते. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या जर का फॉलो केल्या तर आपलं जगण्यासाठीच्या ज्या काही आपल्या जॉब्स आणि हे आहे तर त्या प्रायोरिटीज ठेवूनसुद्धा आपण आपली हेल्थ मेंटेन करू शकत असतो. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास,
नवसे पूर्णत्वाचा ध्यास देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये. हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माला अनन्यसाधारण प्रकारचं महत्त्व आहे आणि एकंदरीतच ह्या पंचकर्माचं महत्त्व ह्या आयुर्वेदाने खूप मोठ्या प्रमाणात लिहून ठेवलेलं आहे. काय सांगाल पंचकर्माविषयी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचकर्मांनी जेव्हा आपण उपचार घेतो तर त्यावेळेला ते रोग पुन्हा पुन्हा होत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. विशेष करून कसं आहे की आता काही बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला क्विक रिझल्ट्स हवे असतात तेव्हाही पंचकर्माचा खूप चांगला उपयोग होत असतो. सगळ्यात काही केसेस अशा आहेत की अक्षरशः हात किंवा पाय जखडला आहे, फ्रोझन शोल्डर आहे आणि तो पेशंट दवाखान्यात आला आहे आणि त्यावेळेला आपण सुवर्ण शलाकेने किंवा देवदार शलाकेने अग्निकर्म म्हणून एक चिकित्सा असते, तर ती केल्यानंतर जाताना त्याचा हात मोकळा झालेला असतो. इतपत क्विक रिझल्ट्स त्याच्यामध्ये मिळू शकतात. अशीच एक पेशंट आलेली होती की जी हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 दिवस हेडेक म्हणजे डोकं दुखतंय म्हणून ॲडमिट होती. तर ती आल्यानंतर तिला एक नस्य म्हणून ट्रीटमेंट दिली गेली आणि 15 ते 20 मिनिटांनी जी अगदी डोकं धरून आलेली आणि 2 जणांनी धरून आणलेलं तिला इतपत जे असतात ना केसेस, ते सुद्धा ह्या पद्धतीच्या पंचकर्म उपचारांनी खूप छान पद्धतीनं लवकर बऱ्या होतात. अजून कुठल्या कुठल्या आजारांवर पंचकर्माचा उपयोग होऊ शकतो? तसं जर बघितलं ना तर सर्वच आजार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रीट आपल्याला करता येत असतात. जसे नवीन नवीन आजार येतात, नवीन नावं येतात, तर त्याच्यामध्ये नवीन नावांमध्ये आता हे नाव आयुर्वेदात आहे का असा जो काही प्रश्न विचारला जातो, तर नाही सर्व विकाराणाम नामतोस्ती ध्रुवा स्थिती असं म्हटलं आहे. तर तुमची संप्राप्ती कशी आहे, पॅथॉलॉजी कशी आहे ते बघून त्याच्यानुसार औषधं त्याच्यामध्ये दिली जातात. आणि नवीन पद्धतीचे जे आता आजार आहेत किंवा चिकनगुनिया आहे, आता हे आपण नवीन नावं आपण ह्या म्हणत असतो, परंतु त्याचा संधिपातासारखी लक्षणं असणं आयुर्वेदाच्या मध्ये जे सांगितले, तर अशा पद्धतीची लक्षणं असणारे आजार ग्रंथोक्त आहेत. तर त्याची जर चिकित्सा केली गेली तर त्याचा खूप चांगला उपयोग झालेला दिसतो.
विशेष करून वेगवेगळी जी पंचकर्म आहेत, जीवनशैलीच्या दृष्टीने आपण बोलत होतो मगाशी, तर वसंत ऋतू म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान साधारणतः वमन करून घेणं, त्याच्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बस्ती करून घेणं, ऑक्टोबर हीटच्या दरम्यान विरेचन किंवा रक्तमोक्षण करून घेणं, हे जर का दरवर्षी 3 वर्ष सलग केलं तर आपली शरीरातले वातपित्त कफ हे तिन्ही दोष साम्यावस्थेत राहण्यासाठी मदत होत असते आणि तसं झाल्यामुळं निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत पंचकर्माची निश्चित होत असते. तुमच्याकडे काही अशी उदाहरणं आहेत का की पंचकर्मामुळे पेशंट्स आले आणि त्यांना खूप जबरदस्त खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स मिळाले, काय सांगाल? आत्ता जे मी म्हटलं नस्याच्या संदर्भामध्ये की हेडेकचा एक पेशंट आहे तो तर तसा आहेच आहे आणि अनेक पेशंट असे असतात की ज्यांचा गुडघा किंवा फ्रोझन शोल्डर किंवा अशा पद्धतीचे आहेत, त्यांच्यामध्ये सुंदर रिझल्ट्स येतात. विशेष करून श्वित्र म्हणजे ज्याला आपण पांढरे डाग वगैरे म्हणतो, तर ह्या संदर्भात सुद्धा वमन विरेचन बस्ती ह्या सगळ्या उपक्रम केल्यानंतर श्वित्र जाण्याच्या दृष्टीने खूप आयुर्वेदाची मदत होत असते. श्वित्र म्हणजे व्हाईट स्पॉट्स ज्याला आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर कॅन्सरसारखे जे काही मोठे आजार आहेत तर त्याच्यामध्येही सुद्धा लॉन्जिव्हिटी चांगली असावी म्हणजे आणि लाईफचं क्वालिटी चांगली असावी ह्या दृष्टीने खूप वेगवेगळी औषधं आणि पंचकर्म आपल्याला देता येत असतात. एकंदरीतच आयुर्वेदाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की रिझल्ट पटापट मिळत नाहीत आणि लोकांना सगळं इन्स्टंट हवं असतं. तर हा जो आयुर्वेदावर सातत्याने आरोप केला जातो, तुम्ही प्युअरली आयुर्वेद करता, याविषयी तुम्ही काय सांगाल? कसं आहे ना की आता अर्थरायटिसचा पेशंट आहे किंवा आमवाताचा पेशंट आहे आणि त्याला गेले 20 वर्षांपासून आमवात आहे, तर तो आल्यानंतर 1 दिवसात 2 दिवसात बरा निश्चितच होणार नाही कुठल्याही पॅथीकडे गेला तरीसुद्धा. परंतु जर का लूज मोशन झाले आहेत किंवा ताप आहे आणि 2 दिवसांपासून आहे तर हा पेशंट निश्चितच बरा होणार आहे. परंतु आयुर्वेदाला येतानाच लोक बऱ्याच ठिकाणी फिरून आणि आजार जुनाट झाल्यानंतर अशा पद्धतीनं येण्याची पूर्वी टेंडन्सी जास्त होती आणि म्हणून वेळ लागत असताना त्या आजारामुळे वेळ लागायचा, नाही की आयुर्वेदामुळे वेळ लागायचा. पण आता ज्या वेळेला आपण बघतो तर इवन लहान मुलंसुद्धा आजकाल बऱ्यापैकी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असतात. म्हणजे अगदी जन्मल्यापासून म्हणजे कन्सीव्ह होण्यापासून त्यानंतर जन्मणं आणि त्याच्यानंतरचं जे सगळ्या इम्युनायझेशन प्रोसेस किंवा आपण ज्याला सुवर्णप्राशन वगैरे म्हटलं जातं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ती लहान मुलांपासून जर का आयुर्वेद घेत गेले ते तर त्यांना क्विक रिझल्ट नाही मिळाला अशा गोष्टी होणं अवघड म्हणजे शक्यच नाही होत. असं तुम्ही काय सांगाल? प्रत्येक डॉक्टरची एक स्पेशालिटी असते. श्रीरुक्मची काय स्पेशालिटी आहे? कुठल्या आजारांवर इथे तुम्ही फोकस करत असता? तसं म्हटलं तर सर्वच आजारांची ट्रीटमेंट श्रीरुक्ममध्ये होते आपल्या तिन्ही वेगवेगळ्या सेंटर्सवरती. शिवाय पुण्यामध्ये सुद्धा आपलं व्हिजिटिंग असतं, तर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण पुण्यामध्ये सुद्धा असतो. तर हे सगळं करत असताना सगळ्या आजारांच्या बरोबरीनंच जास्त करून जे आपण बघतो तर त्याच्यामध्ये स्त्रीरोग चिकित्सा किंवा ज्याला फायब्रॉइड्स किंवा आजकाल ह्याच्यामध्ये PCOD वगैरे हे सारखे केसेस आहेत, अशा केसेस खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यानंतर अर्थरायटिससारख्या संधिवात किंवा आमवात ह्याचे पेशंट खूप जास्ती प्रमाणात असतात. कॅन्सरसारखे पेशंटसुद्धा आजकाल खूप वाढलेले आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
एकंदरीतच आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. तुम्हीसुद्धा आत्ता म्हणालात की लोकांना पटापट गोष्टी हव्या आहेत, त्यामुळे आम्ही मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो मोठ्या प्रमाणात. या व्यतिरिक्त तंत्रज्ञान आता आयुर्वेदात शिरलेलं आहे का? कसं आहे की प्रत्येक वेळेला जसं म्हटलं तसं पेशंट तुमच्याकडे येऊ शकत नसतो. मग अशा वेळेला व्हिडिओ कॉलिंग करून जर पेशंटशी बोललं गेलं तर फेस टू फेस बोलल्याचा इम्पॅक्ट येत असतो. त्याच्यानंतर रिपोर्ट्स वगैरे जे आहेत ते आपण व्हॉट्सअपवरती सगळे बघू शकतो. शिवाय आपल्या वेबसाईटवरती फॉर्म वगैरे असतो, तो फॉर्म एवढा डिटेल आहे की तुम्ही तो भरून पाठवला तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं समजत असतात. आणि हे झाल्यानंतर आपण रिझल्ट्स किंवा औषधं देणं सोयीचं पडतं. तर ह्या पद्धतीनं आपण आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इवन पूर्वी ज्या केस पेपर्स वगैरे हार्ड पेपर असायचे, तर त्याच्याऐवजी सगळ्या गोष्टी सॉफ्टवरती जर घेतला गेला तर कुठलाही पेशंट कोणत्याही दवाखान्यात आला तरी आपण ॲक्सेस करू शकतो. इवन मोबाईलवरनं सुद्धा ते ॲक्सेस करू शकत असतो. एकंदरीतच श्रीरुक्म फक्त पेशंट्स बरं करणं इथपर्यंत तुम्ही तुमचं कार्य सीमित ठेवलेलं नाही. तुम्ही अनेक स्टुडंट्सना इथे शिकवत देखील असता. त्या संदर्भात जरा सांगा. BMS करत असल्यापासून ते MD कंप्लीट झाल्यापर्यंत असे वेगवेगळ्या स्तरावरचे आपल्याकडे विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. आणि प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभवातनं आलेलं ज्ञान ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या राहतात. जेवढं आपण टेक्स्च्युअल वाचलेलं असेल ना, ते जर का आपण एकदा प्रत्यक्ष बघितलं तर ते आपल्याला पटकन समजतं आणि त्याच्यावर त्या विद्यार्थ्याचा विश्वासही बसतो. तर त्या पद्धतीनं आपल्याकडे आत्तापर्यंत 300-350पेक्षा सुद्धा जास्त वैद्य तयार होऊन बाहेर पडलेले आहेत आणि ते आपापली व्यवस्थित प्रॅक्टिस करत आहेत. क्या बात आहे. निश्चितपणे म्हणजे खरोखर ही एक बाब अशी आहे की आपण प्रॅक्टिस करत असताना इतर मुलांना आपलं ज्ञान देणं आणि त्या माध्यमातून एक, कारण ज्यावेळेस एखादा माणूस आपला अनुभव देत असतो त्यावेळेस तो 17-18 वर्षाची तपश्चर्या त्याचा सार त्याला देत असतो. आजकालचं जे जग आहे खूप प्रत्येकजण ताणतणावामध्ये असतो. अशा वेळेस प्रत्येकजण मनशांती शुद्ध शोधत असतं. या ठिकाणी माझ्यामध्ये तुम्ही योगाचे सुद्धा धडे देत असतात, त्याविषयी सांगा. कसं आहे, आयुर्वेद आणि योग हे हातात हात घालून जातात असं म्हटलेलं आहे. सो त्याच्यामुळं आयुर्वेदाच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण स्वास्थ्य मेंटेन करणं ह्याचा विचार करतो त्यावेळेला योगासनं आणि मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या राहतात. योगासनं नित्य करणं ह्याच्यातून शरीर स्वास्थ्य टिकत असतं आणि प्राणायामासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी मनाचं संतुलन राखता येत असतं. याच्याशिवाय ध्यानधारणा ह्याही गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये शिकवल्या जातात सेंटरमध्ये. तर हे ज्या वेळेला आपण नित्य नेमाने करतो तर शरीराबरोबरच मानसव्याधी जे आहेत तर तेही कंट्रोलमध्ये आणण्याच्या दृष्टीने निश्चित त्याचा उपयोग होतो. मला सांगा, तुम्ही एक म्हणजे मॅडमच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर त्या फक्त वैद्य नाही आहेत, त्या फक्त डॉक्टर नाही आहेत, तर एक सामाजिक कार्यकर्ता त्यांच्यामध्ये दडलेला आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये स्वतःची ॲम्ब्युलन्स घेऊन त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा स्टॉक ठेवून वारीच्या दरम्यान जे काही वारकरी असतात त्या वारकऱ्यांची सेवा दरवर्षी त्यांच्या माध्यमातून केली जाते. ही उर्मी कुठून येते? माझे आध्यात्मिक गुरु आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट म्हणून आहे, त्या ट्रस्टमार्फत आपण ह्या गोष्टी सगळ्या करत असतो. तर तिथे एक सेवाभावी या दृष्टीने आपण तिथे इन्व्हॉल्व होत असतो. एक्झॅक्टली. मला एक सांगा की आज घोडबंदर रोडचं यांचं क्लिनिकसुद्धा बघण्यासारखं आहे. अतिशय भव्य अशा प्रकारचं क्लिनिक आहे. कदाचित ठाणे शहरामध्ये आयुर्वेदासाठी वाहिलेलं एवढं मोठं संस्था दुसरी कुठलीही नसावी. या पार्श्वभूमीवर मला तुम्ही सांगा की काय एक व्हिजन काय आहे तुमचं या सगळ्याच्या संदर्भातलं? कसं आहे की आयुर्वेद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यासाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या अद्ययावत सुविधा आपण आपल्या ह्या सेंटरमध्ये देत असतो. त्याच्यामध्ये पंचकर्मासाठी वेगवेगळ्या खोल्या असणं, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्या जाणं आणि कन्सल्टिंग किंवा वेटिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या योग्य पद्धतीनं जर का लोकांपर्यंत पोहोचवता आल्या तर ठाणेकरांचं स्वास्थ्य निश्चितच आपल्याला टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मदत होईल. तर या होत्या डॉक्टर गौरी बोरकर. डॉक्टर गौरी बोरकर गेल्या 17 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. आणि आयुर्वेदामध्ये एवढी शक्ती आहे की कुठल्याही प्रकारचा विकार बरा करण्याची शक्ती आयुर्वेदावर आहे. या संदर्भात त्यांची श्रद्धाच नाही तर हा त्यांचा दृढ विश्वास आहे. आणि त्यामुळेच फक्त आयुर्वेद हा एक विषय त्या जगत असतात. आयुर्वेद हा एक विषय घेऊन त्या कार्य करत असतात. मॅडम, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.